महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील 20 कंपन्यांनी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे खंडाळा MIDC मध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्यानं राजकीय वर्तुळामध्ये मोठं वादळ उठलंय। सततची वाहतूक कोंडी, खराब रस्ते, वीज आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे कंपन्यांनी हा निर्णय घेतल्याचं समोर आलं असून यामुळे हजारो रोजगारांचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। या गंभीर परिस्थितीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे सरकारला 4 महत्त्वाचे सल्ले देत चाकणमधील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली। 20 कंपन्यांचं स्थलांतर ही धोक्याची घंटा असून राज्य सरकारने उद्योजकांच्या समस्या गांभीर्याने सोडवाव्यात असे पवार यांनी अधोरेखित केले। दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारनं गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 36,211 कंपन्या बंद झाल्या अशी माहिती दिल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते। शरद पवार यांच्या ट्विट नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून सर्व आरोपांचं खंडन केलंय आणि आकडेवारीसह स्पष्टीकरण दिलंय। बंद झालेल्या 36,211 कंपन्यांपैकी 76 कंपन्या या डिफंक्ट होत्या, म्हणजेच ज्या कागदोपत्री नोंदणीकृत होत्या पण कधी प्रत्यक्ष सुरूच झाल्या नव्हत्या। संसदेतील उत्तराचा सोयीचा अर्थ काढून काही नवख्या नेत्यांनी आणि माध्यमांनी गैरसमज पसरवलाय। 2015-16 मध्ये देशात 6.78 लाख सक्रिय कंपन्या होत्या। ती संख्या आता 21.17 लाखांवर पोहोचली आहे, म्हणजेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात सक्रिय कंपन्यांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात देशात पहिल्या क्रमांकावर होता आणि कायम पहिल्या क्रमांकावरच राहील। चाकणमधील स्थानिक समस्यांवरून सुरू झालेला हा वाद आता राज्याच्या औद्योगिक विकासाच्या आकडेवारीपर्यंत पोहोचला असून येत्या दिवसामध्ये यावरून राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।